वेळोवेळी जर फसवणूकच होत असेल, मुळात या सरकारला आरक्षणाचा देण्याचा अधिकार नाही। पंतप्रधानांना पत्र द्यावं की मराठा समाजाला आरक्षण मिळवण्याकरता आरक्षणाची मर्यादेचा जर प्रश्न येतोय तर ती आरक्षणाची मर्यादा वाढवावी। रचनात्मक असं एक मोठं आंदोलन उभं करावं लागणार आहे आणि दिल्लीलाच धडक द्यावी लागणार आहे। त्याच वेळेस या मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं। मराठा आरक्षणासाठी मराठा समाज दिल्लीला धडक देणार, कारण आता हे मराठा समाजाच्या लक्षात आलेलं आहे की मराठा समाजाला आरक्षण देण्याचा अधिकार हा राज्याचा नाहीच। कारण वेळोवेळी या सरकारने आरक्षण दिलं ते कोर्टामध्ये टिकलंच नाही, म्हणजे मराठा समाजाची सरळ सरळ फसवणूक केली जाते। त्याकरता मराठा समाजाला दिल्लीलाच जावं लागणार आहे। आता सध्याच्या घटना बघा तुम्ही, अनेकदा काय झालं, ज्यावेळेस मराठा समाज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली वाशीला गेला होता, मुंबईत जात होता, तर वाशीला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आणि त्यावेळेस मराठा समाजाने गुलाल सुद्धा उधळून घेतला होता। परंतु प्रश्न काय झाला, त्यानंतर ते आरक्षण टिकलं नाही। आता त्याच्यानंतर सुद्धा परत जरांगे पाटलांना परत उपोषण करावं लागलं, त्याच्यानंतरही परत ते टिकलं नाही। मागच्या काळामध्ये हैदराबाद गॅझेटेअरनुसार मराठवाड्यातल्या मराठा समाजाला आरक्षण मिळालं आणि त्याच्यानंतर जरांगे पाटलांनी हे सुद्धा म्हटलं होतं की आता शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी पुढचे आंदोलन करायचे। परंतु आता बघा, आजच्याच पेपरला बातमी आहे, मराठवाड्यातल्या 4 मराठ्यांचे मिळालेले प्रमाणपत्र रद्द झालेत। आणि काल उदय सामंतांचा फोन आला होता जरांगे पाटलांना, त्यावेळेस जरांगे पाटलांनी त्यांना खूप बोलले की तुम्ही आमचा विश्वासघात करतायत म्हणून। म्हणजे हे सरकार सरळ सरळ मराठा समाजाची फसवणूक करतंय, विश्वासघात करतंय आणि याकरता मराठा समाजाला दिल्लीवर धडक देण्याशिवाय पर्याय राहिलेला नाहीये। कारण वेळोवेळी जर फसवणूकच होत असेल, मुळात या सरकारला आरक्षणाचा देण्याचा अधिकार नाहीये, त्याच्यामुळे इथून आरक्षण मिळूच शकत नाही आणि त्याकरता एक रचनात्मक असं एक मोठं आंदोलन उभं करावं लागणार आहे आणि दिल्लीलाच धडक द्यावी लागणार आहे। त्याच वेळेस या मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं। निश्चितच आम्ही सन्माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा तसे पत्र दिलेले आहेत की केंद्रातही सरकार तुमचं आहे, राज्यातही सरकार तुमचं आहे, तुम्ही लवकरात लवकर 9 ऑगस्ट पर्यंत त्यांनी निर्णय घ्यावा आणि पंतप्रधानांना पत्र द्यावं की मराठा समाजाला आरक्षण मिळवण्याकरता आरक्षणाची मर्यादेचा जर प्रश्न येतोय तर ती आरक्षणाची मर्यादा वाढवावी आणि मराठा समाजाला आरक्षण द्यावं। 9 ऑगस्ट पर्यंत हा निर्णय झाला पाहिजे आणि त्याचसोबत मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात एक गाडे अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांनी सुद्धा वेळोवेळी पत्रव्यवहार केलेला आहे केंद्र सरकारशी। त्यांच्या सुप्रीम कोर्टामध्ये याचिका सुद्धा चालू आहे। त्यांनी सुद्धा आता जर 9 ऑगस्ट पर्यंत निर्णय नाही झाला 8 ऑगस्ट पर्यंत, तर 9 ऑगस्टला ते छत्रपती संभाजीनगर येथे क्रांती चौकामध्ये बेमुदत उपोषण सुरू करतायत। म्हणून या सरकारने या सर्व गोष्टींची दखल घ्यावी आणि तात्काळ केंद्राकडून या आरक्षणाची मर्यादा वाढवून मराठा समाजाला आरक्षण द्यावं। असं न झाल्यास दिल्लीमध्ये जंतर मंतरवर मराठा समाज धडकेल आणि तिथून काहीतरी निर्णय, सकारात्मक असा निर्णय झाल्याशिवाय दिल्ली सोडणार नाही।